नमस्कार. परीक्षेचा ताण कमी करा या 21 दिवसाच्या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा दिवस 6वा. आजचा विषय आहे प्रश्न सरळ विचारायचे की उलटे अभ्यास घेताना. तर इथे आपल्याला आपलं मूल जाणून घ्यायचं. आपलं मूल आपल्याला जर त्या विषयाच्या संदर्भात कॉन्फिडंट वाटत असेल तर तुम्ही उलट-सुलट विचारू शकता. पण थोडंसं घाबरतंय तर एकदा सराव घेताना सरळ लाईनीत प्रश्न विचारा आणि थोड्या वेळाने उलट-सुलट विचारू शकता. पण एकदमच घाबरट आणि एकदमच भित्र असेल तर मात्र सरळच तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. त्यांना उलट-सुलट प्रश्न विचारून घाबरवू नका. त्यांच्या मनातली भीती वाढवू नका. त्यांच्या मनातली भीती कमी करा. एक अटेम्प्ट जरी सुद्धा त्याने तुम्हाला प्रश्न उत्तर देण्याचा केला आणि त्यांनी तुम्हाला सरळ रेषेत चांगली उत्तरं दिली तर त्याचा आतून आत्मविश्वास वाढेल की अरे वा, मला तर आन्सर येतात, कारण की माझ्या आईने मला प्रश्न विचारले होते. परीक्षेत भले ते उलटे-सुलटे विचारले जाऊ देत, पण घरापासूनच त्याला घाबरवून पाठवायचं नाही आपल्याला. त्याचा आत्मविश्वास वाढा. ह्याच्याने त्याला अभ्यास करायला नक्कीच मदत मिळेल. श्री स्वामी समर्थ.